गणपती बाप्पांच्या जीवनामध्ये हे उदाहरण लय गोड आहे. गणपती बाप्पा ही अहंकारी नाही आहेत. नाही नाही नाही, अहंकार साठवणार आहेत. गणपतीचं पोट कसं आहे? मोठं आहे की नाही? कुणाचे किती अपराध असू द्या, साठवायला जागा आहे. गणपतीचे कान कसे आहेत? सुपासारखे. सुप याचा अर्थ कळा. वाजवा गुरुजी वाजवा, त्याला काय वाजवायचं थोडं. गणपतीचे कान कसे आहेत? सुपासारखे आहेत. आणि सुपाचं जजमेंट कसं आहे? जी हलकं आहे ते फेकून देतं आणि जे जाड आहे ते धरतं. कोण? सुप. मग गणपतीचे कान कसे आहेत? सुपासारखे. आणि गणपती हा विघ्नहर्ता आहे. कुठल्याही प्रकारचं तुमच्यावर विघ्न येऊ द्या, कुठले भारतातलं आलेलं विघ्न ह्या बाबामुळं गेलं. आपण मगाशी सांगितलं म्हणून देवा ताईसा करू उपकार, देहाचा विसर. पण देवाला यावं वाटतं. हे काय? देवाला यावं वाटतं, जीवाला यावं वाटतं. पण जीवाला येता येत नाही, जीव वासनेमुळं आला. पण देव असे एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे. आणि जीव लय गोड आहे महाराज. जीवाला वाटतं मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, माझं सगळ्यांनी स्तुती करावी आणि मला सगळ्यांनी प्रसन्न राहावं आणि माझ्याकडे बघता नाही लोकांनी प्रसन्न राहावं. आता मी एकाने विचारलं, आता इथं आल्यावर ही वरवाडी कुठं आहे? ती इतकं उलटे मेंदूचं भेटलं. ती म्हणलं मी तुम्हाला दाखवतो, मला बसू द्या. त्यानं चकलम फाटीवर नेलं आम्हाला. आम्ही म्हणलं हिवरवाडी कुठे? मला जिथून बसले तिथून राईट मारा. आम्ही म्हणलं इकडं का आणलं होतं? बराच टाइम झाला, गाडी नव्हती जायला. अरे तुला गाडी नव्हती पण 6 किलोमीटर आम्हाला नेलं ना मागं. आणि एक सुंदर उदाहरण आहे का, समाजच असा आहे ज्याचा फायदा करून घ्यायचा आहे त्याचा फायदाच घेतात. आता एवढ्या माझी आजी, सगळ्या आजी खरं सांगा बरं, आज तुम्हाला सुना नीट बोलता का आजी? नाही हो. अरे जिच्या घरात राहती तिला आज बोलत नाही माणूस. आणि सगळ्या सुनांना विनंती करतो, जी सासूची बोलत नाही ना, बरं का, ऐका बरं का, जी सासूला बोलत नाही, नंदाला बोलत नाही, जावाला बोलत नाही, एक देण्यात ठेवा, तिचं जी वागणं आहे ना भविष्यात तसंच राहतं. आणि तिची सून तिचा सगळा फायदा घेते. आता बऱ्याच बाया म्हणते ना, माझी सून मला बोलत नाही. तू तशी होती पहिली. तुझं जी वागणं आहे ती सुनाकडं आलं. त्याला मी नाही बोलत, त्याला बघ ना, केले कर्म झाले पाहिजे महाराज. तुम्हाला माहित नसेल, छत्रपतींना 8 राण्या होत्या. किती राण्या? 8. एक नाही 8. महादेवाला पत्नी किती? 2. किती? एक वारली, अग्नकुंडात कोण गेली? तीच माऊली गेली. आणि दुसरी कोणती गेली? आणि ते कोण होत्या? एकच होती, विठाला विठाला. पण अग्निकुंडात जी गेली ती कोण? सती. का गेल्या? तिला बापाचं वागणं बरं वाटलं. आणि एक ध्यानात ठेवा, जी शंकराची निंदा करते त्याचा जन्म कसा बी असू जा, पण त्याचं मुंडक कुत्र्या त्या बकऱ्याचंच. विठाला विठाला विठाला. शंकराची निंदा करणं काय सोपं काम आहे? मुंडक कुणाचं? पुन्हा बकऱ्याचं. लागण नाही तर काय होईल? अहो एवढं वाईट बोललं ती महाराज, तुला कोणी बोलवलं कशाला आली? आणि मग महिलांना विनंती करतो, हे बघा, मला तुम्ही मूर्ख म्हणा नाही तर काही म्हणा, पण तुम्हाला जरी आवडत असेल माहेर, ऐका बरं का, तुम्हाला जरी आवडत असेल माहेर, पण तुम्ही खरं राहणं चांगलं कुठं? सासर घरी. सांगा बरं, तुम्ही 2 महिने माहेरात राहून पहा, आई सुद्धा तुम्हाला म्हणती आपलाच माल खराब आहे, म्हणते का नाही? बहीण सुद्धा म्हणते. असं सतीला सगळ्या बाया म्हणल्या, तो या नवऱ्याला बोललेलं नाही, तू कशाला आली का बाई? आणि खरं आग लावाय कोण गेलतं? ही चंद्रच गेलतं. चंद्रशंकरात साडूही तुम्हाला नाही कळलं. चंद्र काय म्हणलं? शंकर मग भगवंताच्या घरी गेलं म्हणलं, जे हरी. ते म्हणे आमचा नवरा बसलाय तपश्चर्याला. ते म्हणले तुम्ही काय काळजी करू नका, पण मा असं डोक्यात आहे, आम्ही जसं चाललो तसं तुम्ही याव. ती सती म्हणली यायचं काय नाही बाबा, पण आता ते हे बाबा असा कसं जावं?
ते म्हणले पण कार्यक्रम लय मोठा आहे बुवा. आता महिला मंडळ माहेरात कार्यक्रम असल्यावर तुम्हाला कसं काय वाटतं? समजा आमंत्रण नाही दिलं तुम्हाला बरं वाटतं का? खरं समजा महिला मंडळ आहे का, तुमची बहीण तुमच्या पोरायला 10 महिने सांभाळू शकत नाही, आणि जरी सांभाळलं तर लहानपणी मोठेपणी नाही 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 नाही. तुमच्या पोरीचं लग्न झालं आणि तुमची बहीण म्हणली का तुमच्या पोरीला एकदा माझ्याकडे दिवाळीला ये, म्हणली का? ते म्हणते मायाच पोरी मला जड आहे, तू पाहतो आता. पण एक ध्यानात ठेवा, कशी असू द्या कशी असू द्या, पण जाऊ ती जाऊ, तुम्हाला बोलत नसू द्या, पण तुमच्या पोरीच्या लग्नात 10 दिवस ती काम करणार. तुम्ही लग्नापुरतं जरी बोलवलं तिला, तुम्ही म्हणले लग्नापुरतं या. आणि महाराज आमच्याकडे घडलेली घटना आहे, 20 वर्षे सख्या जावाला जाऊ बोलली नाही हो, आणि त्या पोरीचं लग्न आलं 20 वर्षे. आणि लग्नात काय झालं माहिती का, सगळ्या बाया काय म्हणायच्या, काही जरी झालं तरी तुझ्या पुतणीचं लग्न आहे. ती म्हणली मी रोजगार करू करू 25,000 साठवलेत, आणि माया पुतणीला मी काय घेणार आहे फ्रीज. आणि अशा भांडे घासणाऱ्या काम करणाऱ्या बायापाशी बोलली ती शहरातली बाई बोलली. अहो ते 25,000 रुपये तोंडाला पाणी यायचं काम आहे, नाही तर काय. अहो तिची जाऊ सकाळी तिच्या घरी आली, म्हणली जय हरी. ते म्हणली एवढा बदलच झाला कस काय. आता हिला काय माहीत नाही, ही 25,000चं बोलली होती काल फ्रीजचं, त्याच्यामुळं जाऊ सकाळी झाली स्वयंपाक कराय. आणि तिला म्हणली आता तू या घरात स्वयंपाक कर नको, तू माझ्याकडे ये. ती म्हणली हरकत नाही. आता पुतणीच्या लग्नाला जावानं बोलवल्यावर बाई कशी गेली असेल बरं. अहो ती मळण्याला पिठाचा उंडा आहे ना, तिनं त्या जावाच्या घरी नेला, आणि 20 वर्ष शेजारी बोलली नाही हो. पण महाराज देवतारी त्याला, देवाच्या मनात असल्यावर काय होतंय, त्या बाईनं 10 दिवस चांगलं काम केलं. आणि जाऊ बोलायली पुतणीचं लग्न म्हणून तिनं 25चं फ्रीज घ्यायचं सोडून दिलं. फ्रीजच्या दुकानात गेल्यावर ती म्हणली भाऊ ही केवढ्याला रे तुम्हाला? 40ला. ती म्हणली 15 नंतर दिले तर चालतील का? तुम्हाला तुम्ही इमानदार आहे त्याला 40चं फ्रीज. महाराज लग्न झालं आणि इतीचा तिला पोरगी आली हो. इतका आनंद बाईला, बाईनं पोरगी वाट लावली, जाऊ बोलायची बंद झाली हो पुन्हा. ते म्हणे नाही बोलली तर नाही बोलली बुवा. 22ला लग्न झालं, 25ला पोरगी वाट लावली, आणि बोलायला पण 26ला बंद झाली बाई. अशी पाहायची तिच्याकडे. ते म्हणले मरू दे जाऊ दे, म्हणले 15 अजून वर्षभर लागन फेडाय. माझ्या नवऱ्याच्या मागच्या हातचे पैसे तर मी घेतेच आहे हो. त्याच्या खिशातला सगळा माल महाचा असतो, पाकिटात उरलेले राहिलेले मधीच 500 रुपये गुंतून राहिलेले, पाकिट पलटी करू करू मी काढी ते. असं कधी कधी होतं. आणि हे सगळं कोण बोलली माहिती का? जाऊ. पण महाराज 26ला जशी बाई बोलायची बंद झाली ना, खरं सांगतो तुम्हाला, देवाला काळजी महाराज. आणि 29 तारखेला त्या बाईला अटॅक आला हो, जी बोलत नाही तिला अशी पाहायची पुन्हा दवाखान्यात. तरी जाऊ तिला बघायला गेली. आणि खरं सांग आता मी खोटं बोलत नाही, 30 तारखेला बाई गेली. ती कोण? पुरीची आई. आता त्या पुरीला आई कोणती हो? कोणती आई? अरे चुलतीच तिची आई आता. म्हणून सगळ्याला विनंती करतो, अहंकार नका ठेवत जाऊ. कधी गॅरंटी नाही याची, कवा मरल कवा जाईल. म्हणून सगळ्याला सांग का महाराज, मौताच्या तुझको आवाज देगी, मौताच्या तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौताच्या तुझको आवाज देगी, मौताच्या तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, घर है, एक दिल बदलना पड़ेगा। मौत जब तुझका, मौत जब तुझका, मौत जब तुझका आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। बाबाला पुढे जागा दे ना थोडं, असं पुढं सारखा थोडं. तुम्ही दाबून टाकला गडी हो.
नाही दाबायसारखं नाही, चांगलं गुबगुबीत आहे असं. नाही पक्वाचे असंच पाहिजे, दांडग दोंडग. तुम्हाला खरं सांगा ते का असे गुबगुबीतच पोरं पाहिजे, असे टकाटक. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळ्यांनी बोलकं व्हायला पाहिजे. तुमची अवस्था बदलली पाहिजे. मला लय दुःख वाटतं माझ्या जीवनात असं झालेलं आहे. तुम्ही बोलकं झालं पाहिजे. रोज तुम्ही नवीन बोलायलाच पाहिजे. मी म्हणतो प्रत्येक पक्वाजानं कीर्तन केलं पाहिजे, प्रत्येक गायकानं कीर्तन केलं पाहिजे, प्रत्येक ग्रामसेवकनं कीर्तन केलं पाहिजे, प्रत्येक सरपंचाने सरपंच 5 वर्ष संपलं की त्यांना बोलायला सुरुवात केलं पाहिजे, प्रत्येक मिलिटरीवाल्यानं कीर्तन केलं पाहिजे. पण ह्यांना अनुभव लोकांना सांगितलं पाहिजे, आहे की नाही. यूट्यूबवाल्यानं फक्त लोकांची शूटिंगच नाही केली पाहिजे, हां त्यांना थोडं कापून टाकलं पाहिजे, म्हणजे ज्यानं बोललंय त्याची जिरली पाहिजे. त्याचा कार्यक्रम एक यूट्यूबमध्ये गेला पाहिजे. महाराज मी 12वीच्या पुढं शिकलो नाही बरं का. मला काय 12वीच्या पुढं शिकता आलं नाही. आणि मी 5वी ते 12वी एकेच शाळेला होतो. मध्ये थोडं एक कॉलेज आलं आणि मध्ये शाळा आली, अशा 3 शाळा झाल्या. पण माझे गुरुजी, मी रोज दरवेळेस म्हणायचं गुरुजीला, गॅदरिंगला माझा नंबर लावा. माझ्या डोक्यात काय असायचं, गॅदरिंग मला मिळावा, आहे की नाही. थोडं मी पात्र करीन. पण आमचे गुरुजी काय म्हणायचे, तुला पावडर जास्त लागते. मला नंबरच लागत नव्हता. मला फक्त बांबू ठोकायला आणि मंडप बांधाय आणि खुर्च्या उचलायला. कार्यक्रमच बिघडला सगळा. नंबरच नाही. मी वैतागून एकदा लातूरला गेलो आणि लातूरहून गेलो मी आळंदीला. आता मला वाटलं तिथं तरी नंबर लागेल. तिथं महाराज आमचेच खास महाराज मला काय करायचे, सगळ्याला हरिपटाला पाठवायचे. मला म्हणायचे तू नको जाऊ, तू माझ्या पाय झोप. मी म्हणायचं बाबा मला पाठवा. ते म्हणले तुला बघितल्यावर लोक नेहायला येत नाहीत पोरं. आता लोकांना असा टवटवीत माल लागायचा, असा देखना आपला कलर जाहीर कार्यक्रम. मला मेळच लागत नसं. पण मी म्हणलं गुरुजी नंबर कवा लागेल तेव्हा लागेल. एक दिवस कॉलेजला 12वीला आणि असं झालं महाराज, वरूनच नियम आला, एक पांडुरंग उभा करा आणि 10-12 टाळकरी उभा करा, मग आपला नंबर लागला. पण मला पावडर लावायची गरज नाही लागली. त्या दिवशी मी बुक्का लावला, असा उभा राहिलो बुक्का लावून. आता मी पांडुरंगाचं पात्र ओरिजिनल झालं. पण मी म्हणलं मी पांडुरंग होईल, पण तुम्ही 2000 विद्यार्थी माझ्या पाया पडले तर. आता 2000 विद्यार्थी पाया पडले, पण कॉलेजचे सरंती कसे पाया पडू देईन. मला त्यावेळेस पांडुरंगाची जागा मिळालेली ती अजून आहे. ती जागा मिळायला लागते काय म्हणून तुम्हाला एनर्जी सांगन. आता हे जरी बाजूचा ट्रॅक तुम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही ऊर्जा घ्यायला पाहिजे. मला काहीतरी मिळालं. तुझं काय नाव दाद्या? दाद्या नाव काय तुझं? उभा राहा इथं उभा राहा. एकदाच उभा राहा माऊली. काय नाव? प्रशांत. उभा राहा इथं उभा राहा. एकदाच उभा राहा माऊ, उभा राहा. दमानं. आपण महाराष्ट्र आपल्याला बघते, त्याला काय हरकत आहे. प्रशांत दादा, तू भविष्यामध्ये समजा तुमचं लग्न करायचं कावा मोठं झाल्यावर, आहे की नाही? करायचं का नाही? अरे मोठं झाल्यावर करायचं. करायचं. पण समजा तुम्हाला 2 पुरी बघायला आल्या. किती? 2. एक लय काळी बरं का माझ्यापेक्षा आणि एक एकदम गोरी तुमच्यापेक्षा. पण गोरी तुम्हाला रोज भांडणार आणि काळी आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार. तुम्ही कोणती बायको करणार, गोरी का काळी? गोरी. अरे परत गाणं म्हणायची पाळी येते बो. पावडर लावी ते काय द्या. आता हे मॉडेल दिसायला तात्या इंचू सारखं आहे आणि हे म्हणतंय गुरी. आपल्यालाच कळलं ना बाबा. परत ते कसं झालंय, काळाही म्हणतो गुरीच पाहिजे आणि गोराही म्हणतो गुरीच पाहिजे. दादा कोंडके म्हणायचे ना त्या काळात. आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या. असू द्या, ते लेकरू कुणाची बी इच्छा असते.
हा ते काय जीवाला जस त्याला जीव अप्रूकच असतो त्याला काय होतं असू द्या. अहो आमचीनं सुद्धा नाव घेतलं होतं म्हणली केंद्रात केंद्र 16 केंद्रान पदरात पडलं काळं बेंद्र. आमचं काय साधं मॉडेल नाही भावाला का हे काय बोल लई कुठाना ए लोक कुणाची कवा जिरवी तीन भरवासाच नाही. ठाला विठाला विठाला मी मगापासून मी इकडं बघितलं की मला ते चित्र बघितलं प्रसन्न वाटतंय. मला वाटतंय अलीकडलं जी चित्र आहे ती राधेचं आहे. तुमचं काय मत आहे? वृंदावनात बसलेले का रुक्मिणीचे? राधा एक सुंदर आहे का? मी नाही बोलत, एक सुंदर गीत आलं त्याला पहिलं. यशोमती मैया के किती गोड आहे हा आणि इतकं गोड सुंदर हा. राधा क्यों गोरी ओ यशोमती मैया के इन बोले नंदलाला. कसं जुन्या माणसाला टच झालं गाणं. एक गाणं आलं तर मागं बघा. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्तीन ह्याच्यातलं गाण्यातली चाल ती होती. पण त्याच्यात फायदा काय झाला माहिती आहे? गाणं कळलं लोकाला आई तुझ्या मूर्तीवाणी. त्यातली मूळ जी चाल होती ती कोणती होती माहिती आहे का? बाबा माझ्या लग्नाची हो का तो माच पडली. आणि म्हणून ते किती कुणीतरी समजवा विठाला विठाला विठाला. आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती करायची जरा मुद्द्यावर येऊ. आपण लय वेळ घेतला तुमचा बाहेर गेलो. आता ऐका. शरीर एकदा, देश एकदा, राष्ट्र एकदा, यायचं एकदा आणि जायचं एकदा. हे तर सत्य आहे. मरण अटळ आहे, येणारच आहे. इथं येईल काय गॅरंटी नाही, कुठं येईल सांगता येत नाही. मरण तर येणार आहे पण मरण कधी? एकदा बरं का. आता दादा सांग दादा मरण एकदा आणि जन्म एकदा. आता जन्म एकदा म्हणजे मरण एकदा. बरं मरण एकदा आहे हे माहीत आहे आणि जन्मसुद्धा एकदा आहे. पण लहानपणी जन्माला आलं कळलं नाही पण आता कळतं का नाही जन्म एकदा. म्हणून जन्माचं स्वागत करावं आणि जन्माचं रोजच्या सार्थक करावं. पुन्हा पुन्हा जन्म नाही त्याला एक अभंग आहे. जन्म नाही रे आणि एकदाच आहे. आणि मग मिळाला ना जन्म. आता मन तुम्हाला सांगतो बाबा मला जन्म मिळाला पण मला कळाला कधी? गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एक नाही गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांग वटेश्वराला कधी कळला? ज्यावेळेस मुक्ताईंना गुरु केलं त्यावेळेस. पण तुम्हाला जन्म कळला का? आता ज्यानं गुरु केला त्याला कळला. नाथांना कळला पण साक्षात्कार केव्हा झाला? दत्त महाराजांची कृपा झाली. म्हणून तर नाथाचे काय झाले माहिती आहे का? मी नुसता नाथ नाही, मी एका कोणाचा? जनार्दन गुरुचा. विठाला विठाला म्हणून इथून पुढे काय करायचं? आता आपल्याला कळला जन्म. मग मी तुम्हाला सहज सांगतोय का जन्माला यायचं माहीत नाही पुन्हा येईल नाही येईल. पण मी काय करतो माहिती आहे? आजच्या जन्माचं शेवट अजून 1-2-4 तासानं होईल. मग आज हां मी जर आज माजलगाव गेलो जमलं तर आंबेजोगाई परळी
इथपर्यंत जर गेलो तर आजचा जन्माचा शेवट. आता उद्या मी सकाळी उठलं की परत नवीन जन्म. मग उद्याच्या दिवसाचा शेवट संध्याकाळी जिथं कीर्तन संपन तिथून 200-300 किंवा 50-100 किलोमीटरवर गेल्यावर नक्की पण मी रोज जन्माला येणार आणि रोज त्या जन्माचं स्वागत करायचं. रोज नवीन ज्ञान, रोज नवीन विचार आणि रोज नवीन संगतीत राहायचं. पण हे जन्म आता कळाला. उद्या कवा मी एवढा होईन आणि मग मला पुन्हा कोणी हे असं होईन पुन्हा अजिबात नाही. आता हे बघा, आंबेडकर झाले परत आंबेडकर नाही. आंबेडकर एकदाच, सावित्रीबाई फुले एकदाच, महात्मा ज्योतिराव फुले एकदाच, महात्मा गांधी एकदाच. एकदा याचा अर्थ असं परत कधीच नाही. हिरोजी फर्जन एकदाच. ती वृत्ती पुन्हा जरी असली तर हिरोजीचं नाव कोणी पुन्हा ठेवत नाही. हो, अनाजी पंत एकदाच, नाव कोणी ठेवत नाही. शकुनी एकदाच, नाव नाही. धृतराष्ट्राचं पण नाव कोणी ठेवलं नाही. वागायला धृतराष्ट्रासारखे पण नाव नाही. नाव नाही. पंडू नाव आहे, पांडू नाव आहे, पांडुरंग नाव आहे, पंडू नाव आहे. पण नाव नुसतं पंडू तरी ठेवलं पण कुणाचंच नाव धृतराष्ट्र नाही. आता तुम्ही एवढे जण आहेत, सगळ्यांनी शनिवार धरला, गुरुवार धरला, पण एकानंही सांगावं मी बुधवार धरला. त्या वाराचा दोष काय? आणि वार तर पांडुरंगाचा आहे. पण अजून कोणीही बोटवर करून सांगावं मी कोणता वार धरला. बुधवार कोणी धरीत नाही. हो, एकादश आल्यावर बुधवार घडतो. एकादश जर बुधवारी आली तर, नाहीतर बुधवार कोणी धरीत नाही. आणि जवळजवळ 99% लोक बाकी सगळे वार धरतील पण माझ्या पांडुरंगाचा वार ती एवढाच धरीत नाहीत. हो, पांडुरंगाचा वार कोणीच धरीत नाही. आणि शनिवार धरतीन, रविवार धरतीन, सोमवार धरतीन. या श्रावणात तर शंकराला सर्दी झाली. सर्दी का झाली? उठलं की तांब्याभर पाणी, उठलं की खऱ्या पप्याच्या बापाला पाणी घालायचं राहिलं. बरं तुम्ही उत्तर आहे का? खरं ते देवते आणि मग हे लोकीचा अभंगाचा पहिला लोकीचा देह
ते सापडायलाच आम्हाला कळलं नाही पुन्हा. चार प्रकारच्या आणि 4 वेळेस वेगळा वेगळा आकार ज्याला मिळाला ती त्याला अभंगाला त्या गवसनी घातली. विठाला विठाला आणि म्हणून माझं वैयक्तिक मत नाही तर सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या शरीराचं स्वागत करा आणि शरीर उत्तम सांभाळलं पाहिजे. आता एवढ्या माझ्या आई आहेत. 1 किलो गावठी गाईचं तूप कोणाकडे? गावठी गाईचं आहे का? गावठी गाईचं ए तू किती दूध पितो रोज दाद्या? किती पितो दूध? ए तू किती पितो दूध रोज? इकडे बघ तू किती पितो दूध? गोरी घी का काळी? नाही दूध किती पितो रोज? ए दाद्या तू किती दूध पितो रे? उभा राहिलेला मगासा किती पितो दूध रोज? हा मग काय पितो रोज? चहा. आता एक ऐका, शंभूराजे अशी चेरीवर दूध प्यायचे बरं का. शंभूराजाच्या हातात अशी चेरीवर दूध आलं की त्याच्यावर साई यायची. एके दिवशी येसुराणी साहेबांकडे त्यांना बघितलं आणि येसुराणी साहेबांकडे असे डोळे नुसते असे बघितले. येसुराणी साहेब रडायला लागल्या. आऊसाहेबांनी विचारलं येसू का रडते? राजाऊ म्हणायचे त्यांना त्यावेळेस. येसू का रडते? येसूंनी सांगितलं शंभूराजे माझ्याकडे असे बघतात. महाराज राजे असे बघतात. ती बघितल्यावर शंभूराजांना सांगितलं आऊसाहेबांनी शंभूराजे ती लहान आहे, तिला कळत नाही, माहीत नाही. आऊसाहेब तुम्हाला माहीत नाही का मला साय चालत नाही? याचा अर्थ कळला का? शंभूराजासारखे कर्तव्यशील मुलं कशावर अवलंबून आहे की ती दूध ती विचार आणि पवित्र विचार घरात पाहिजे. आता सुंदर आहे शंभूराजाला शरीर मिळालं एकदाच मिळालं पण शंभूराजाचं नाव पिढ्यानपिढ्या आम्हाला आजही संभाजीनगर नाव आहे. संभाजीनगर नाव हे पडण्यासाठी इतक्या क्रांतिकारकाचं नाव. आता अहिल्यानगर नाव आहे. अहमदनगर गेलं नाव अहिल्यानगर. उस्मानाबाद गेलं धाराशिव आलं. मला सांगायचं कळलं का त्याला सुद्धा क्रांती लागते. म्हणून मुलगा कसा असावा तर मी असं सहज म्हणेन शंभूराजासारखा असावा. हो बापावर कुणाचं प्रेम होतं असं जर कुणी म्हटलं तर मी फक्त एवढंच म्हणेन शंभूराजाचंच प्रेम होतं. किती प्रेम वडिलांवर करावं त्याला सुंदर उदाहरण आहे. आबासाहेब इतकंच बोलायचं. आबासाहेबांना सांगितलं तुम्ही दिलेर खानाकडे जा. गेले दिलेर. सगळं गाव सगळी रयत आणि सगळे सरदार विरोधात बोलले. शेवटी आबासाहेबांच्या मौतीला नाही जाता आलं. 15 दिवस कळलं नाही माझे वडील गेले. शंभूराजे डगमगले नाहीत. विठाला विठाला पण गणेश उत्सवाच्या निमित्तानं सगळ्याला क्रांती म्हणून विनंती करतो, प्रार्थना करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुंदर मराठी भाषा आहे. सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषा ज्या महाराष्ट्रात आहे ती महाराष्ट्र आणि ती राष्ट्र दिल्लीपर्यंत ज्या राष्ट्राचा धाक आहे ती महाराष्ट्र. विठाला विठाला आमचा महाराष्ट्र कसा आहे त्याला पुरावा आहे ना. जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता. सह्याद्रीचा सिंह गरज तू शिवशंभूराज दरी दरीतून नाद गुंगला महाराष्ट्र माता. जय जय महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता. जय जय महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता. माझा हे माझा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा गरजा महाराष्ट्र माझा. महाराज दिंडीवर हल्ला केला त्याला सुद्धा जवरब बसली फक्त शंभूराजांमुळं. दिंडीवर पहिले हल्ले व्हायचे. आता आपलं मोकळं काम असतं सगळं म्हणून एकदा भजन करू. विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार
परिस्थिती बरी, तरी पण मला वाटतं पाणी बिनी भरपूर लय भरपूर नाही आमच्या, म्हणजे खाल्ल्या पट्ट्यासारखं नाही. हे जे कॅनल गेला आहे का नाही, जायकवाडीचा कॅनल इथूनच निघलं आणि खालून गेला पुढून, पण तो आपल्या पट्ट्यात नाही. आपल्याकडे पाणी आडवा पाणी जिरवा जवळजवळ आपल्या बांधावरलं पाणी दुसऱ्याच्या, आपल्या सगळ्या शेतातलं पाणी खालच्या शेतकऱ्याकडे जातं, त्याची नुकसान होती आणि पुन्हा आपल्याकडे वाद निर्माण होतो. याच्यापेक्षा बांध घालायची पद्धत महागा आली होती. पाणी अडवा, आपल्याकडे ही योजना आपण राबवली. आपल्या जिल्ह्यात एक योजना खास राबवती, कोणती? एकमेकाला अडवा. अजूनही हिवरवाडीमध्ये सगळ्या शेताला रस्ते नाही आहेत. आपल्या हिवरवाडीत एकही मेडिकल आहे का? वाडीत नाही. साधी गोळी घ्यायची म्हणलं तर चकलांबा. कुठं? चकलांबा. साधं डॉक्टरला दाखवायचं म्हणलं तरी चकलांबा. याचं उत्तर कळलं का? आपल्याला ह्याची गरज आहे. मी म्हणतो आता आपल्या गावामध्ये 5,000 रुपयाचं रोज दूध घालणारा शेतकरी, रोज 5,000चं नाही, अजिबात नाही. जर्सी गाय 10 असणारा शेतकरी जरी असला तर 5,000 रुपयेचं रोज दूध घालणारा नाही. म्हणून एकच बाजू नका बघू. शेती उत्तम आहे, पण 100 ट्रॅक्टर खत नाही का शेणखत टाकणारा शेतकरी सुद्धा सापडत नाही. का सापडत नाही? तितकं शेण आणणं कठीण आहे, तितकी ऊर्जा मिळणं कठीण आहे, तितकी एनर्जी नाही, तितका पैसा उपलब्ध होणार नाही. आणि तरी आपण कमकुवत परिस्थितीमध्ये सुद्धा हे संसार सुखाचा करायचा प्रयत्न करतो, तर कधी होत नसतं. त्याला सुंदर उदाहरण आहे. आजी संसार सफळ आणि देखील पाय. दादा सांगते, दादा पहिल्या काळात बातम्या ऐकायला मिळायच्या, पण कशावर? रेडिओवर. आता मोबाईलवर दिसतात बातम्या. आता डायरेक्ट पहिलं रेडिओ होता. माणूस लग्नात रेडिओ दान करायचं. मला ठरला होता रेडिओ, पण मला घड्याळ मिळाली, रेडिओ दिला नाही. पण त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितला नाही. आता यांचे देण्यात आलं. ना रेडिओ कळला का नाही अजून? तुम्हाला रेडिओ आहे का नाही? आता आहे ना? तुमचा पण रेडिओ ओरिजिनल असेल. आमचा तर कळतच नाही कोणत्या कंपनीचा आहे. 25 वर्षात अजून भ्याव नाही हो. कवाय गेलं की वाय 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 नुसता वाजतच राहतो. दर 24 तासाच्या 3 बातम्या एकदाच देतो रेडिओ. काय ओरिजिनल आहे कुठून काय कळत नाही. म्हणून सगळ्याला विनंती करतो, रेडिओ कळला का नाही? कळला अजून? आमचे दादा तुम्ही रेडिओ नाही आणला सोबत? नाही, दादा हुशार ठरलं. बोराडे महाराजांचं असं ना, तुमचं नाही आणलं सोबत? आहे, पण एक नक्कीच आहे, तो उत्तर आहे का? रेडिओ शिवाय आपल्याला आनंद नाही. हा, किती भुकू द्या, नाही तर व्हाय व्हाय करू द्या, रेडिओ पाहिजेच वा. काय? आणि तुम्हाला मी खोटं बोलत नाही. आमचे तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायला एक दिवस जिजा आऊसाहेबांनी विचारलं, म्हणजे पत्नीने विचारलं. हे सगळे 14 टाळकरी बसले होते आणि एकमेकाचं घरानं चालू होतं सांगायला. तुकोबाराय सुद्धा म्हटले, बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळे, माझी बायको कर्कशा मिळाली. असं तुकोबाराय म्हटल्यावर तेवढ्यात त्या आल्या होत्या. आणि हे सगळे 14ला 14 आणि तुकोबाराय एकमेकाला संवाद करताना बघितले आणि त्यांच्या तळपायाच्या मस्त. मला तुम्ही कर्कशा म्हणत्या? सगळे जेवढे 14 टाळकरी त्यांना बघितल्या गेले उठून. तुकोबाराय असे बाज मला कर्कशा म्हणते. ते म्हणले तसं नाही रे, मी त्यांची चर्चा करत होतो. आणि ते वरून म्हणले, तू तशी मिळाली म्हणूनच बरं झालं, मी परमार्थाला फिट बसलो. आहे की नाही? माझा परमार्थ सफळ झाला. कशामुळं? मग तुकोबारायची हे अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही भाग्यवान आहेत. अभंगाचं दुसरं चरण.
तेवी प्रमाणे म्हणून टाकायचे काही प्रॉब्लेम नाही, पण म्हणू आपण. माझ्या माऊल्यांना सगळ्यांना विनंती करतो, या निमित्तानं पाया पडतो सगळ्यांना, आपलं घर गोकुळ करा. बघा ना, हे बाबा सावळा आहे का नाही? कृष्ण कसा आहे? सावळा आहे. पांडुरंग कसं आहे? सावळा आहे. राम कसे? सावळे. हो, फक्त भगवान शंकर गोरे होते, पण त्यांना ते 20 प्राशन केल्यापासून कसे झाले? हां, निले वर्ण की झाले. कशामुळं? म्हणजे इथून पुढं आमचं देवाचं सुंदर वर्णन आहे. आणि ते आपण रोज म्हणतो दाभंग, पण कळत नाही आपल्याला. हो, मी देवाला भेटल्यावर देवाला म्हणलं, देवा आपला कलर असा कसं काय देवाचा? मी म्हणलं माझा कलर असा. देव म्हणले तुझा नाही, माझा पण तसाच. किती गोड आहे ते अभंग. सुंदर ते ध्यान ओ बेवरी करकटावरी ठेवोनी हे तुझी हार यातले कडवे लय खास आहे. आपण सरळ म्हणून जातो म्हणून कळत नाहीत. कसं सुख आहे बघा ना. तो का म्हणे माझे, आता थोडा पिकोटच करीत जा. ए सिस्टीमवाला बी माझं माऊस भाऊच आहे. फक्त हे गायक आणि आम्ही जरा बरे दिसतो जरा. वा, सेम टू सेम आहे. सगळ्याच गोष्टी चेंज आहे. हा, मकर कुंडले तळपती. आमचा देव कसा दिसतो आणि कसा दिसतो त्याचा फरक शेवटला. तो का म्हणे माझे हेची सर्व अहिन श्रीमुख तुळसी हर गळ कासे पिगांबर मोती हार गळा कासे पिगा हो 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 हो. जाता जाता लय वेळ घेतला तुम्हाला. आपल्या पदामध्ये चेंज व्हावा. बाबा तुम्ही पकवाज वाजवणारे मृदंगाचार्य आहात, पण 2-3 वर्षामध्ये मी बघितलेले माणसं सांगतो तुम्हाला. मी 92, 93, 94 इकडे खाली तेलगाव नावाचं गाव आहे. बीडच्या पुढे गेल्यावर फाटा आहे त्याला. तिथे एक सुंदर कारखाना आहे आणि कारखान्यावर तिथं भजन व्हायचे. त्या काळात जी भजन टॉपमध्ये म्हणायचे, त्याच वेळेस जर कीर्तनाची सुरुवात केली असती तर आज ते शेवटपर्यंतचे कीर्तनकार असते. ते चुकून भजनातच रंगले आणि आत्ता कीर्तनाला लागले. याच्यापेक्षा दरवेळेस चेंज करायचं. हां, मला आता बोलायचं आहे. मी श्रवण करतो ना, मग मी रोज दिवसभर काय करतो, इतरत्र वेगळ्या गोष्टी ऐकण्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये मी वाटचाल रुजवली पाहिजे. मला लोकांना काहीतरी देता आलं पाहिजे. मी रोज माझ्याजवळचं धन वाटण्यासाठीच आलो, म्हणून आपण प्रयत्नवादी राहिलं पाहिजे. मला झोप नाही येतो असं म्हटलं पाहिजे. का? मला काहीतरी करावं वाटतं, रोज नवीन चेंज. आणि म्हणून जाता जाता विनंती करतो, त्याला पद आहे बघा. आजी तुम्ही चिंदी बघितली का हो? आजी चिंदी कळती तुम्हाला? नाही? ए आजी कळते का नाही? कळते ना? चिंदी म्हणजे कसं? ऐका आजी, डोक्यावरलं लुगडं फाटलं आहे की नाही, मग फाटलेल्या बाजूचं काय केलं? कापलं. मग दुसऱ्या कलरचं त्याला ते पण फाटलेलं कापलं आणि ते एकमेकाला काय केलं, आणि त्याला मध्ये काय घेतला? दंड. हा, आणि मग ती अंगावर नेसल्यावर त्याला काय म्हणतात? चिंदी. अशी बाई रोज काय नेसायची? चिंदी. तिला बरेच दिवसांनी झाले पोरगी आणि तिला ध्यानातच नाही नाव काय ठेवायचं त्या कार्टीचं, म्हणून ती लई दिवस गेलं. आणि बाकीच्या बाया म्हणल्या तुझ्या पोरीचं नाव काय? ते म्हणजे नावच नाही ठेवलं. मग बाकीच्या म्हणल्या तुझ्या अंगावर तर चिंदीचं आहे, मग नाव काय ठेवी? मग त्या बाईने पोरीचं काय नाव ठेवलं? चिंदी. बरं का, आता विको कमी कर. आणि चिंदी नाव ठेवलं महाराज. तिला सगळं गाव चिंदी बनायचं. त्या काळात लग्न लवकर व्हायची. बाईचं लग्न झालं, त्या पोरीचं लग्न झाल्यावर नवरा मिळाला वयानं जास्त, व्यसनी, दारुड्या आणि अहंकारी आणि मारझोड करणारा. पण नवऱ्यासोबत संसार करणं जड झालं. मग एक दिवस बाईनं ते घरातून पलायन केलं. आणि जरा पुढं निघल्यावर सगळ्या गावातले लोक विचारायचे काय नाव तुमचं? रात्री तर तुम्ही भजन गोड केलं, सांगा की नाव तुमचं. आणि ती बाई म्हणली मा नाव चिंदी. चिंदी म्हणलेलं त्या लोकांना नाही ऐकलं. लोकांच्या डोक्यात आलं की ही सिंधी म्हणलंय. आणि चिंदीची त्या दिवशी काय झाली? सिंधी झाली. आणि सिंधी म्हणत म्हणत
बघा बरं का, सिंधी म्हणत म्हणत अख्ख्या गावातून पुढे निघाल्या. ह्याच प्रवासातून पुण्याला जात असताना सिंधीची सिंधू झाली, सिंधूची सिंधू ताई झाली आणि आज अनाथाची माय झाली. असं जीवनात चेंज व्हावं. नाही तर गेली वर्षी गंगूबाई, या वर्षी नॉन मॅट्रिक. असं नाही, गेल्या वर्षी जे या वर्षी बदललं पाहिजे. म्हणून आयुष्याच्या साधने अपंगाचं तिसरं. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद 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 पद गेले. हो हो सच्चिदानंद सच्चिदानंद पद गेले. हो हो धन्यादि जन्मारो धन्यादि जन्मारो सच्चिदानंद सच्चिदानंद पद गेले. सच्चिदानंद सच्चिदानंद पद गेले. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची, धन्य मी जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आजच्या निमित्तानं सगळ्यात मोठा कार्यक्रम आणि एकदम प्रसन्नता. गणपती काळामध्ये रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं इतकी प्रसन्नता कुठं बघायला मिळत नाही. आम्हाला कालपासून 2-4 फोन आलेत. बाबा मंडप उडून गेला, नाही कळलं. आम्हाला 2-4 फोन आलेत पोरायचे, बाबा मंडप उडून गेला. मग मी गावातल्या दुसऱ्याचा फोन आला, मंडप टाकलाच नव्हता. याचा अर्थ सत्यात हाऊस राहिली नाही. आता एका गावातून तर फोन आला, म्हातारी मेली. मला कीर्तन कॅन्सल. दुसऱ्याचा फोन आला, म्हातारी मेलीच नाही, यंदा सप्त करायचं नाही. मग म्हातारी मारी ते कशाला. म्हणजे काही लोक कुठल्या तरी गोष्टीचा वेगळाच विचार करतात. या निमित्तानं मला वाटतं बरं झालं यावर्षी पोरं जी सप्त्यातला इना घेतील, सप्त्याचा इना घेतील, त्या पोरायचं यावर्षी लग्न जमन. जी सप्त्याकडे येणार नाही ती तसेच लटकले. हो, म्हणून पोरायनं सप्त्याचा इना घ्यायचा आणि सगळ्यांनी सप्त्याच्या हरिपाठाला हजर राहायचं. मला वाटलं हे जरा बरं असन मॉल, हे फक्त कपड्यातच दिसते. मी जवळ बोलिले एकही टाळवाजी नाही हो. म्हणजे तुम्ही काय केलंय, ते मिरचेत चुना चुळून काय उभा करतात ते नाही का, बुजगावून असं उभा करते बघा. अरे काय हो, चांगले 5-6 बुजगाव नाहीत बो. इकडं 2-4 आहे मोठे जरा. ते जरा तुमच्यात गेले सपातून, ते नाही का होईना पण गडी कपड्यात तर बरे दिसले ना. हो, ते बी बिगर लग्नाचाच माल असं नाही ना, होईल नाही ना अजून नाही. आणि तुम्ही त्या साईडला उभा राहिले त्याचा अर्थ तुमच्या डोक्यात आहेच आहे. हो, पण पुरी एक ध्यानात ठेवायचं, काहीतरी क्वालिटी असली तरच पुरी हो म्हणतात. आता पुरी नाही नाही नाही. थोड्या दिवसानं चकलंब्याला बाजार भरण पोरायचा, बापाच्या हातात कासरा, पोराच्या गळ्यात दोरखाड, असं असा बोर्ड लावल्या जाईल, BSc BEd टोनगा ऐकणे आहे. हो, त्याला कशा मुंगे आल्यात बाण. हां, तुमच्या काळात तर पुरीच नाही, नुसते साधू साधू. आधीच गड जास्त आहे, कैलास का राजा चिलिंबरा ताज्या. यांच्या काळात पोरी बिरी नसणार, लई कुठं ना. आणि पोरीचं क्वालिटी काम झालं मला. आज पोरगी डॉक्टर आहे. पोरगी आज आपल्या भारताची राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदीताई मुर्मू राष्ट्रपती ते. आपल्याकडं आता मुलीच्या बाबतीत टॉप झाले. मुलगी सगळ्या क्षेत्रात टॉप आहे. आज मुली कीर्तनकार आहेत, एकदम कडक काम आहे. आणि मुलगी कीर्तनकार असल्यामुळं आज लई कुटाणा झाला आहे. आता पोरगा तिला कीर्तनकार मिळत नाही, आज उलट झालं आहे. आता पोरगा कीर्तनकार बघायला गेली, तिला पकवायचेच भेटते, टाळ करीत भेटते. हो, काही तर नुसते गाडीच चालवायची. तू कीर्तन कर, मी गाडी चालली.
लय आग लागली बुवा. इथं काय रान पेटलं का काय काय नाही. हे आमच्या इकडलं सांगतोय तुम्ही नका. आणि एक ध्यानात घ्या, हे बघा ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. ती पोरगी कीर्तन करीत असेल, तिला 25चं पाकिट मिळत असेल, आपण गाडी चालवतोय, आपण पकवाज वाजवतोय, घाबरायचं नाही. आपली पप्याची आई कीर्तन करती बस. आता त्या पुरी झाली क्वालिटी बुवा. आता माई बसून असते नुसती अशी. निदान तुमची 2 पैसे तरी भाई. आमची लई त्रास द्यायची म्हणून ह्या कार्ट्या सांभाळायला घेतल्यात. आता टेन्शनच राहिलं नाही माझ्या डोक्याला. आणि म्हणून विनंती करतो, या पद्धतीला सगळ्याला प्रार्थना करतो, कुणीतरी कमवलं पाहिजे, प्रत्येकानं चेंज झालं पाहिजे. आता तेच कवर नाही. घरात 3-3, 4-4 मोबाईल आहेत महाराज. 2,000 रुपये महिना आहे मोबाईलचं बिल. ही भरायचं कुठून? 12,000 रुपये वर्षाला मोबाईलचे चालले. आणि इतका अवघड झालं आहे आता. मोबाईल घेणारे, मोबाईल वापरणारे आणि मोबाईल सांभाळणारे. घरामध्ये आग लागायला लागली. मोबाईलचा वापर कमी राहिला नाही घरामध्ये. मोबाईलमुळं एक आमच्याकडं त्या दिवशी मोठी घटना घडली असती, ती वाचलं काम. साधं टेटस बघून सुद्धा माणसाचा प्राण चालला आहे. एकाचे डोळे काढले आमच्याकडे, एकाचे डोळे काढले फक्त मोबाईलमुळं. डोळे काढले, जिवंत काढले. आणि वरून काढणारे सुटले. इतके तर वकीलच खास आहेत भारतात. इथं सगळ्या वाईट अवस्था आहे. म्हणून तुम्ही थोडे ह्या भागात बरे आणि संस्कृती प्रधान आहे. म्हणजे इथून पुढं मोबाईलचा वापर कमी करायचा. कोणाचा मॅसेज जरी आला आणि काही आलं नको. मी साधू आहे. या जगात तसं राहिलं नाही आणि काळ वाईट आलाय. म्हणून इतक्या महत्त्वाच्या गोष्टी का सांगायची पाळी आली. आता ती आग लागायला लागली. आपलं ती बरं आहे. मला परत जायचं आहे आता कुठं नवाचा. आणि म्हणून हे का आणि बाबतीत मला वाटतं शिवरवाडी गाव चांगलं आहे, सुजवळ आहे. शाळा 7वीपर्यंत असेल. आपल्या गावामध्ये मेडिकल नसू द्या, दारूचं दुकान नाही टाळ्या वाजवा. मग काही नसलं तरी चालेल, पण हे दुकान नाही ना, आपलं गाव 100% सोजवळ आहे. नाही तर काय झालंय माहिती आहे, 25 गावागावात महिला विधवा आहेत. आणि केवळ कशामुळं तर दारूच्या व्यसनापायी मरून गेले घरातले पुरुष. पण विधवा झालेल्या महिलांकडे बघितलं की उदास वाटतं. म्हणून जाता जाता विनंती करतो, केवळ मी नाही बोलत, नाना पाटेकर म्हटले होते, मकरंद हे कोण आहेत रे महिला? बीड जिल्ह्यातल्याच महिला होत्या, 127 महिला होत्या. मकरंद अनासपुरेंनी सांगितलं की नाना आमच्या जिल्ह्यातल्या ह्या विधवा महिला आहेत, त्यांचे पती दारू पिऊन मेलेले आहेत. प्रत्येकी 15-15 हजार रुपये मानधन दिलं आणि त्यांना वाटा लावलं. हा अवस्था आपल्या जिल्ह्यावर आहे. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये जात वित्त गोत कुळशीळ मात भजे का त्वरित आनंद घ्या सुखी जीवन जगा. माझं घर कसं प्रसन्न होईल, माझं घर कसं गोकुळ होईल. माझ्या गोकुळामध्ये जसे पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या, पण ज्यावेळेस कृष्ण कंसाला मारायला निघलं त्यावेळेस सगळे सवंगडी सोबत होते आणि प्रत्येकाने हातात न शस्त्र घेता मनगटातली ताकद वापरली. आणि कृष्णाने हे ताकद वापरून एकदा नाही दोनदा नाही, इथं ज्यावेळेस मुष्टियुद्ध केलं त्यावेळेसच कंस मरून गेला. आणि विघ्न हे गोकुळावरलं गेलं, तेच विघ्नहर्तामुळं भारतावरलं गेलं. पुन्हा एकदा आनंदच घ्या, सुखी जीवन जगा, जाताना चपला पाप